प्रसिद्ध कीर्तनकार हब शिवलीला पाटिल, इन्होंने श्री साईं बाबा की समाधि के दर्शन किए। दर्शन के बाद प्रशासनिक अधिकारी श्री भीकन दाभाड़े ने श्री साईं बाबा संस्थान की ओर से उनका अभिनंदन किया। रामकृष्ण। यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे। भगवत भक्तीचा सगळ्यात मोठा असणारा महामार्ग हा संतांच्या पदस्पर्शाने चालू होतो। असं म्हणतात, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय। मी हरिभक्त परायण कुमारी शिवलीला बाळासाहेब पाटील आज या सच्चिदानंद साईबाबांच्या चरणाशी साष्टांग दंडवत करत या साई संस्थांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सद्भक्तांना सामर्थ्याने एवढंच सांगू इच्छिते की जगाच्या मालकाच्या चरणाशी माणसाने यावं। काही माणसं म्हणतात का यावं, तर समाधान, सॅटिस्फॅक्शन, स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता माणसाला इतक्या पातळीपर्यंत पोहोचवते। साईबाबांच्या चरणाशी आलं की असं वाटतं माझं तुकोबराय फार गोड आणि सहज सांगतात, नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे। माऊली याचंच वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करतात, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी। जेव्हा आम्ही त्याच्याकडे जातो, परमात्म्याकडे जातो, देवाकडे जातो, साईबाबांकडे जातो, तेव्हा आमच्यात आणि त्यांच्यात काही फरक राहत नाही। आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे। तेव्हा तुझ्या सारखं होण्यासाठी मला काही गोष्टींची गरज आहे आणि तो मार्ग इथं आल्यावर सापडतो। देवाच्या दर्शनाने काय होतं तर तुकोबाराय म्हणतात, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे। गाढवाचं घोडं करायची ताकद या नामचिंतनामध्ये, या पदस्पर्शांमध्ये आहे। हे आम्ही एकटे बोलत नाही। आज अखंड भारत जे शिर्डी या तीर्थक्षेत्रावर येऊन समाधानी होतं, सॅटिस्फाईड होतं, शिकलेला न शिकलेला, साधा मोठा, चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ। माऊली सांगतात, आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, आणि ते खरं एकच आहे, तो म्हणजे परमात्मा, त्याचा अधिकार, त्याचं सामर्थ्य आणि त्याचं अस्तित्व। ओम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विधम। चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे, अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे। आणि हे सत्य अनुभवायचं असेल तर संतांच्या पदस्पर्शाला नतमस्तक खोल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। आणि म्हणून आज मी या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत ठेवत जे मिळणारं समाधान आहे, जी मिळणारी पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, ते इथं आल्याशिवाय कळत नाही। सगळ्या माणसांना बोलून एवढंच कळतं की आज त्यांचं अस्तित्व, त्यांचं सामर्थ्य, त्यांची प्रगती, त्यांची प्रगल्भता ही फक्त आणि फक्त या साईबाबांच्या अस्तित्वामुळे आहे। देव मानला तर आहे, नाही मानला तर नाहीच आहे। माऊली म्हणतात, सर्वा गटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी। तुला मानायचं असेल, बाबांच्याच शब्दाने सांगायचं म्हणलं, सबुरी म्हणजे संयम, श्रद्धा म्हणजे निष्ठा। चालू असलेला हा नवरात्राचा काळ, गेलेला गणपतीचा काळ, श्रद्धा आणि सबुरी म्हणजे काय? श्रद्धा पार्वतीचं रूप आहे, विश्वास महादेवाचं रूप आहे। शास्त्र सांगतं, धर्मशास्त्र सांगतं, विश्वास म्हणजे महादेव आहे, श्रद्धा म्हणजे पार्वती आहे। जेव्हा पार्वतीचं महादेवाशी पाणीग्रहण होतं, लग्न होतं आपल्या भाषेत, तेव्हा विवेक नावाचा गणपती जन्माला येतो। अगदी तसंच आहे, जेव्हा पार्वती आणि शंकर, श्रद्धा आणि सबुरी, धर्म, पंथ, कुळ, गोत्र, जात या सगळ्याच्या पलीकडे साईबाबांचं अस्तित्व आहे। कोणी काहीही म्हणावं, पण देवाला कुठली जात धर्म नसतो, देवाला कुठला कुळ गोत्र नसतो। देव हा तुमच्या आमच्यासाठी जन्माला येतो, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव। फक्त माणसांच्याच उद्धारासाठी नाही, तर नवे नवे निर्जीवांच्या उद्धारासाठी सुद्धा ज्यांचा जन्म होतो तो भगवंत असतो। त्याला कुठलंच कुळ गोत्र जात, जातवित गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त। फक्त भावना महत्वाची असते। आणि माझा स्वतःचा विश्वास आणि अनुभव आहे की ज्यांनी ज्यांनी या साईबाबांच्या चरणाशी अगदी विश्वासाने नतमस्तक झालेत, त्या प्रत्येकाच्या भावनेला यथोचित फळ मिळालेलं आहे। त्यामध्ये मीही समाविष्ट आहे। म्हणून त्याच श्रद्धेनं, त्याच शबुरीनं, त्याच संयमानं, त्याच निष्ठेनं या जगाच्या मालकाच्या चरणावर साष्टांग दंडवत ठेवत
सगळ्यांनी ही अनुभूती घ्यावी आणि ती अनुभूती अनुभवावी ही विनंती आहे. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शंभूराज. Producer by J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi. शिर्डी गॅझेटियर. श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती. ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही. बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा, शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे. श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी, तारखेनिशी यात आलेली आहे. उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे. अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा. विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे. शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 99 22 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा.